श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 1 महिन्याच्या बाळाला पोटावर तब्बल 65 चटके दिले। हा प्रकार अमरावतीतील मेळघाटात उघडकीस आला आहे। या अंधश्रद्धेच्या अघोरी उपायाने बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयातील SNCU मध्ये दाखल करण्यात आले। या बाळाच्या पोटावर आणि पाठीवर तब्बल 65 चटके दिल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे। जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। अमरावतीतील मेळघाट हा परिसर आदिवासी भाग असल्याने येथे शिक्षणाचा अभाव आहे, त्यामुळे असे प्रकरण वारंवार घडताना दिसतात। तसेच आरोग्यविषयक जनजागृती, शिक्षणविषयक जनजागृती नसल्याने आजही येथील आदिवासी बांधव हा अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे। गेल्याच महिन्यात आपण एक व्हिडिओ टाकला होता की अंधश्रद्धेच्या नावाखाली एका भोंदूबाबांनी एका महिलेवर अत्याचार केला होता आणि याच मेळघाट परिसरात एका छोट्याशा लहान बाळाला गरम सळईचे तब्बल 65 चटके दिले आहेत। चिखलदरा तालुक्यातील सिमोरी या गावात फुलवंती राजू धिकार या महिलेने 8 फेब्रुवारीला अचलपूर जिल्हा रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला। बाळ जन्मल्यानंतर काही दिवसांनी त्याला श्वसनाचा त्रास होत होता। त्याला दवाखान्यात घेऊन न जाता एका जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाकडे नेण्यात आले। श्वसनाच्या त्रासावर उपाय म्हणून त्या मांत्रिकाने 1 महिन्याच्या बाळाच्या पोटावर गरम सळईने चटके दिले। यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होणार नाही असे मांत्रिकाने सांगितले। 2 दिवसानंतर हे चटके दिल्याने त्या बाळाची प्रकृती आणखीन बिघडल्याने त्याला 25 फेब्रुवारी रोजी हातरू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यानंतर बाळाची 2D इको करण्यात आले। त्यामध्ये हृदयाशी संबंधित TGA ट्रान्सपोजिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज या दुर्मिळ व जीवघेण्या आजाराचे निदान झाले। त्यामुळे कमी ऑक्सिजन पातळी असलेले रक्त संपूर्ण शरीरात पंप होत नसल्यामुळे अवयवाचे नुकसान होते असे डॉक्टरांनी सांगितले। कोणताही आजार जादूटोणा, चटके देणे, लिंबू उतरवणे अशाने बरा होत नाही। त्यासाठी बाळाची दवाखान्यात योग्य तपासणी करून त्यावर निदान केले पाहिजे। अघोरी, अंधश्रद्धा अशा प्रथेपासून दूर राहिले पाहिजे असे डॉक्टरांनी सांगितले। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा।